बलशाली भारत युवा हृदय क्रांती सामाजिक संघटन सावर्डे धुमाला या संघटनेचे संस्थापक माननीय श्री इंद्रजित देशमुख असून सद्विचार सहजीवन संजीवन संघटन या प्रमुख विचाराने प्रेरित होऊन या संघटनेचे कार्य गेली 11 वर्ष अविरतपणे सुरू आहे। या संघटनेच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद जवानांचे कुटुंबीय वीर माता वीर पिता वीर पत्नी यांचा सन्मान करण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन भावेश्वरी मंदिर सावर्डे धुमाला येथे केले होते। या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार राजू शेट्टी उपस्थित होते। या कार्यक्रमास पन्हाळा तालुक्यातील घरपणमधील वीर जवान शहीद अनिकेत सुभाष मोळे तसेच करवीर तालुक्यातील गिरगाव मधील शहीद सूरज साताप्पा मस्कर यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी व्यथा शेतकऱ्यांची या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी बलशाली भारत युवा हृदय क्रांती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सावर्डे धुमाला व पंचक्रोशीतील सर्व नागरिक शेतकरी व देशभक्त उपस्थित होते। आणि आभार यासाठी मानतो की शहीद झाल्यानंतर सर्वच येतो हार दुःख सर्वजण येते पण तात्पुरतं असते पण नंतर शहीदाच्या कुटुंबाचा विसर जातो। पण या संघटनेनं आमची आठवण करून आम्हाला इथपर्यंत बोलवलं, त्या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल सुरुवातीला त्या संघटनेचा मी आभार मानतो आणि सांगतो। असं असते बघा, एखाद्या सामान्य कुटुंबातला मुलगा शेतकरी शेतकरी कुटुंबातला मुलगा जर सैनिक असेल तर त्या शेतकऱ्याला किंवा त्याच्या वडिलांना किती कष्ट पडतात हे मी स्वतः बघितलं आहे। कारण माझी दोन्ही पण मुलं, माझा मोठा मुलगा पॅरामिलिटरी फोर्स BSF मध्ये आणि त्यानंतर लगेच हा दुसरा अनिकेत इंडियन आर्मीमध्ये भरती झाला। या दोन्ही मुलांना तिथपर्यंत न्यायसाठी आमच्या कुटुंबाचं किती हे झालं असेल ते आमचा मला माहिती असेल। आणि कसं असते बघा, अनिकेतची पोस्टिंग झाली अरुणाचल प्रदेशमध्ये। तो सुरुवातीपासून टॉपचा होता कारण त्याला त्याच्या ट्रेनिंग काळात बेस्ट पेटीचं हे लागलं, बेस्ट पेटी मिळालेलं होतं आणि त्यामुळे त्याला पेटी काढण्यासाठी बेळगावला बोलवलं। गणपतीचा सण होता पुढे, माझा मुलगा 10 दिवसांनी ट्रेनर होता। सगळी तयारी चालली ती येणार म्हणून घरात सगळं करत चालू होता। एवढं तर मला 6व्या वर्षी माझे मिस्टर गेले। मुलगी माझी 8 वर्षाची होती, 8 महिन्याची होती तेव्हा। तिला बाबा समजत नव्हता काय होता, तरी पण आता ती दिवसातून कमीत कमी 3 वेळा तिची बाबा विचारते, माझे बाबा आर्मीत आहेत ना, कधी येणार आहेत। पण तिला नाही माहिती की शहीद म्हणजे काय आणि तिला मी सांगू नाही शकत की शहीद म्हणजे काय आहे। मला माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान आहे, यासाठी नाही की त्यांनी त्यांच्या देशासाठी प्राण दिले, त्यांचं देशावरती खूप प्रेम होतं आणि त्यानंतर ते देशासाठी शहीद झाले, त्यामुळे तर जास्तच मला त्यांचा अभिमान आहे।